भेंडीचा बसते आपले शोध घेत भेंडीमध्ये माझं कशाचं झालं तिथं अशी खिडकी आहेत काही बोल गेलं गेलं वाढच लागलं आता प्यावात लागलं वाढ लागतं खेड्यापाड्याचे काही उपयोग होते कुठे होते आपल्या घराला होते त्यांच्या बांधाला लोकांना ज्वारी टाकायची बांधून टाकायची कडब्याची पेटायची आणि अगोदर काय करायचं माहिती का मधली वाघ गेली का नाही कंदील सोडून पाहायचं जर वाघ गेली नसल कंदील इजायचा मागं विचारत तुम्ही थोडा असतो कंदील इजायचं आणि मग समजायचं की मंदिर उतरू नका वाघ गेली नाही तर काय म्हणजे भागती आणि जर मध्ये कोणी मारतात का तुम्हीच जातात मग ती ओळखण्याकरता कंदिलाला सोडायचं कारण त्या कंदिलाची वाच म्हणजे ज्योत जीव आहे अशा प्रकार म्हणजे ब्रह्मदेवाच्या देवीमध्ये काही आहे का काही गुदमरून गेला ब्रह्मदेव देवाच्या देवीमध्ये कुठंच कार्य येत नव्हतं ब्रह्मदेव घाबरून बाहेर आला अरे बापरे म्हणा बाबा देवाची देवी काय बोलले म्हणजे पत्ताच ना असं ब्रह्मदेवाचा जन्म झाला नारदाचा जन्म आपण ऐकला आता व्यासाचा जन्म ज्या व्यासाने 17 पुराण केले व्यासानं समाधान दुःखी चेहरा व्यासांचा नारदाने विचारलं कशाची चिंता आहे तुम्हाला आहे कशाची चिंता तुम्ही 17 पुराणाची रचना केली आणि तुमचा चेहरा म्हणजे उतरलेला दिसतो व्यास म्हणजे काय सांगावं मी 17 पुराण केले पण माझ्या मनाला समाधान नाही नारदानं पाहिलं नारद म्हणजे तुम्ही 17 पुराण केले पण तुम्ही जे करायचं ते केलं नाही म्हणजे काय केलं नाही म्हणजे तुम्ही भगवान परमात्म्याच्या विशेष नावाचे जे गुणवर्णन करायला पाहिजे असं एकही पुराण केलं नाही मग तुम्ही असं एक पुराण करा म्हणजे की त्याच्यामध्ये विशेष रूपानं देवाच्याच नावाचं वर्णन आलं पाहिजे शुकाचार्य सांगतात मग त्या महर्षी व्यासांनी जे 18 पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण भागवतामध्ये दशमस्कंद सगळा भगवान श्रीकृष्णाचं वर्णनच आहे पूर्ण त्याच्या आधी किती माहिती का 90 अध्याय 90 अध्याय पूर्ण भगवान श्रीकृष्णाचं वर्णनच आहे 18 पुराण केलं त्यावेळेला व्यासांना शांती मिळाली तर समाधान मिळालं नारद म्हणजे आता कसं काय आता समाधान मिळालं लक्षात असू द्या शांती भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय समाधानच प्राप्त होत नाही माणसाला काही होते आनंद वाटला आणि व्यासाचा जन्म सरस्वतीच्या तीरावर शाम्यादास नावाचं नगर त्या ठिकाणी व्यासाचा जन्म झाला एक जणांनी विचारलं व्यासाचा जन्म कोणापासून झाला आता नुसता जन्म झाला तर कसं लक्षात येत व्यास कोणापासून झाले व्यासांच्या वडिलांचं काय नाव व्यासांच्या आईचं काय नाव ज्या व्यासाने 17 पुराण केले ज्या व्यासांनी महाभारत केलं महाभारत कोणाचं लिखित आहे व्यास लिखित आहे लहान व्यासाची बुद्धी कशी आहे व्यासाची बुद्धी समुद्रासारखी समुद्र किती मोठा आहे तशी त्यांची बुद्धी मोठी आहे भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले व्यासांचं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुरारविंदाय तपत्रनेत्र
ज्ञानत्वया भारतत्वेन पूर्णं प्रतिपादितो ज्ञानमयप्रदीपाः। व्यासांच्या वडिलांचं नाव पराशर ऋषी. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्यामध्ये पहिले नदीच्या काठाला नाव असायची, पलीकडच्या काठाला जायचं आणि व्यासाला पलीकडे जायचं, आईकडे नाव होते आणि नावाडी कोण असायचा? नावाडी असायचं ते हे होळी किंवा कोळी या लोकांनी नाव ठरवायचे. होळी लोकांनी आणि कोळी लोकांनी. तर ती कोळ्याची मुलगी होती आणि तिच्या हाताचा असा दुर्गंध येत होता. कोळ्याच्या मुलीच्या अंगाचा असा दुर्गंध यायचा, जवळच कोणी उभं टाकत नव्हतं. घाण कशी यायची माहिती का? त्या गंगेतल्या नदीतल्या माश्या कशा असतात, माश्या मारल्यावर त्याचा वास कसा येतो आणि तसा वास येतो. म्हणून तिचं नाव काय पडलं माहिती का? मत्स्यगंधा. लक्षात असतं शास्त्र काय नाव पडलं तिचं? मत्स्यगंधा. गंगा म्हणजे दुर्गंध, गंध म्हणजे वास, सुवास. पराशर ऋषीला पलीकडच्या काठाला जायचं, गंगा भरलेली आणि तिचं गाढव आल्यावरती मुलगी होती एकटी आणि तिचे वडील नाव चालवणारे, दुपारची वेळ झालेली, ते गेले होते पूजन करायला आणि एकटीच मुलगी होती कुमारिका. शास्त्र सांगतं केवढी जरी ऋषी असले, केवढा जरी महात्मा असला, तर दोन गोष्टीनं तुम्हाला असतं बरं. एक तर स्त्री आणि दुसरी गोष्ट धन. या दोन गोष्टीमध्ये फसत. पराशर ऋषी आले आणि त्या मुलीला विचारलं, बाळ कोणाची असतो? ती म्हणली, मी कोळ्याची. काय नाव आहे तुझं? म्हणजे माझे नाव आहे मत्स्यगंधा. इथं कसं नंबर टाकलीस? म्हणजे माझी नाव आहे नाही. माझे वडील पूजन करण्याकरता घरी गेलेले आणि आता येतील ते थोड्या वेळामध्ये आणि मी नावेचं राखण करण्यासाठी बसले. तुला नाव चालवता येते का? ती म्हणली, हो. मला पलीकडच्या ठिकाणी येशील का? ती म्हणली, नाही, माझे बाबा मला दाखवते, बाबाला येऊ द्या, ते तुम्हाला घेऊन जाते पलीकडे. ते म्हणे, मग तुला चालवता येते ना? ठीक आहे, मग मी नावेत बसतो, मला घेऊन जा. ते म्हणले, नको, माझ्या बाबाला दाखवते. काही दाखवत नाही, मी तुझ्या बाबाला सांगतो. नाव निघाली. यांच्या मनामध्ये वाईट विषयी प्रार्थना झाला. कोणाच्या पराशर ऋषीच्या तिनं सांगितलं, महाराज असं वाईट मनामध्ये येऊ नका. वरचा सूर्य आपल्याकडे पाहतो, पलीकडच्या दिल्यावरची माणसं टाकतात, त्यांच्या अन्नाची शक्ती होती. ते म्हणजे सूर्याचं मी आताच्या आताच अंधकार करतो. हे पाप करणं त्या माणसाला दिसणार नाही, सूर्याला दिसणार नाही. दिवसा करोनी अंधारी तपसा